Friends, welcome back. Now we are starting our fourth chapter of geography, that is structure of ocean floor, म्हणजेच सागरी तळरचना. ठीक आहे. तर याच्यात आपण अभ्यासणार आहोत की हे जे नावं आहेत वेगवेगळे इथे जी रिकामी जागा सोडली, तर हा जो सरफेस आहे अर्थचा, त्याचे काय वेगवेगळे नावं आहेत, त्याचे काय वैशिष्ट्य आहेत, त्याचे काय गुणधर्म आहेत, ठीक आहे, आणि ते कसे तयार होतात, तर हे सगळं आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये अभ्यासायचं आहे. ओके. सो नाव आपल्याला माहिती इथे तर समुद्राचं पाणी नाही ह्या भागावर. दिस इज द अर्थ सरफेस ओनली. तर हे काय आहे पहिलं. सो दिस इज माउंटन. ओके. दिस इज सेकंड इज प्लॅट्यू. ओके. अँड नाव दिस थर्ड वन इज ओशन कोस्ट. समुद्र किनारा आहे ना तो ओशन कोस्ट. ओके. सो नाव आता आपल्याकडे हे 5 नाव आहेत. ठीक आहे. सो आय विल नंबर देम. दिस इज फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ. ओके. सो नाव यू प्लीज राईट दीज नेम्स. सो फर्स्ट इज अवर कॉन्टिनेंटल शेल्फ. ठीक आहे. कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणजेच भूखंड मंच. तर आपल्याला हे सगळं पुढे डिटेलमध्ये अभ्यासायचं आहे. सो फर्स्ट कॉन्टिनेंटल शेल्फ. सेकंड आहे सागरी गर्ता. सागरी गर्ता म्हणजेच मरीन ट्रेंच. मरीन ट्रेंच. आणि नेक्स्ट पेजवर पण हे सगळे नावं दिलेत. मरीन ट्रेंच. थर्ड इज अवर ॲबिसल प्लेन. थर्ड इज ॲबिसल प्लेन म्हणजे सागरी मैदान. ठीक आहे. थर्ड इज ॲबिसल प्लेन. फोर्थ इज मरीन आयलंड. ठीक आहे. सागरी बेट. फोर्थ इज सागरी बेट, मरीन आयलंड. अँड फिफ्थ इज सागरी डोह. आता सागरी डोह म्हणजेच काय की मरीन डीप. मरीन डीप. हे सगळे नावं नेक्स्ट पेजवर दिलेच आहेत. सो नाव वी विल स्टार्ट अवर दिस चॅप्टर. ओके. सो नाव कॅन यू टेल दॅट कॉन्टिनेंट्स अँड ओशन आर पार्ट ऑफ द लिथोस्फिअर अँड हायड्रोस्फिअर रिस्पेक्टिवली. ठीक आहे. तर आता लिथोस्फिअर म्हणजे काय की जमिनीचा भाग किंवा पृथ्वीचा जे पृष्ठभाग आहे, शिलावरण आपण ज्याला म्हणतो, शील आवरण. शील म्हणजे काय, लिथ म्हणजे काय की स्टोन्स. ठीक आहे. सो कॉन्टिनेंट म्हणजे खंड, आपले जे भूखंड आहेत. येस. तर ते तर आपल्या खडकानेच बनलेत. ठीक आहे, किंवा जमिनीच्या भागानेच बनलेत. अँड ओशन्स आर पार्ट ऑफ हायड्रोस्फिअर. आता हायड्रोस्फिअर म्हणजे काय तर जलावरण. जलावरण म्हणजे की जिथे पाण्याने तो भाग वेढला गेला किंवा ज्याच्यावर पाणी आहे. ठीक आहे, पाण्याचं आवरण आहे. तर बरोबर आहे अगदी. सो फर्स्ट इज कॉन्टिनेंट्स अँड ओशन्स आर पार्ट ऑफ लिथोस्फिअर अँड हायड्रोस्फिअर रिस्पेक्टिवली. रिस्पेक्टिवली म्हणजे अनुक्रमे. तर कॉन्टिनेंट इज अ पार्ट ऑफ लिथोस्फिअर आणि ओशन इज अ पार्ट ऑफ हायड्रोस्फिअर. तर हे बरोबर आहे. सो सेकंड, कॉन्टिनेंट्स अँड ओशन लाय ऑन प्लेट्स. म्हणजे काय की खंड व महासागर भूपट्टांवर विसावलेले आहेत. तर हे सुद्धा बरोबर आहे. कारण की बघा, आता आपल्याला वाटतं की हा जमिनीचा पृष्ठभाग आहे, परंतु याच्या खाली तर वेगवेगळे प्लेट्स आहेत ना, भूपट्ट आहेत. आणि त्याच्यावरच हे आपले भूखंड आणि हे जे सगळे आपण 7 खंड म्हणतो, आशिया, आफ्रिका, युरोप, है ना, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, हे सगळे तर हे तर प्लेट्सवरच आहेत आणि सगळे ओशन्ससुद्धा प्लेट्सवर आहेत. सो दिस इज ऑल्सो करेक्ट. नाव थर्ड, ड्युरिंग लो टाइड्स the level of ocean water goes down and the land below the water near the coast is exposed. ठीक आहे. लो टाईड म्हणजे काय की ओहोटी. समुद्राचे 2 लाटांचे 2 प्रकार असतात. एक जेव्हा म्हणजे भरती असते, जेव्हा जास्त पाणी येतं किनाऱ्यावर, आणि एक ओहोटी असते, ते किनाऱ्याचं पाणी थोडं आत जातं. तर हे कशामुळे होतं आपल्याला माहिती की चंद्र आणि पृथ्वीमध्ये जे गुरुत्वाकर्षण आहे त्याच्यामुळे हे होत असतं. हे तर आपल्याला माहितीच आहे. तर ड्युरिंग लो टाईड, आता लो टाईड म्हणजे काय की ओहोटी. तर ओहोटी होईल तर समुद्राच्या पाण्याची पातळी कमी होईल. बरोबर. आणि पाण्याची पातळी कमी झाली की जी समुद्राच्या किनाऱ्यालगतची जमीन आहे किंवा जमीन किंवा भूभाग आहे तो उघडा पडेल. आता उघडा पडेल म्हणजे काय की तिथलं पाणी थोडं ओसरेल, समुद्रात जाईल. ठीक आहे. सो ड्युरिंग लो टाइड्स द लेवल ऑफ ओशन वॉटर गोज डाऊन अँड द लँड बिलो द वॉटर नियर द कोस्ट इज एक्सपोज्ड. येस, दिस इज ऑल्सो करेक्ट. नाव शिप्स रेक व्हेन दे स्ट्राईक अगेन्स्ट द रॉक्स इन द ओशन. आता रेक म्हणजे काय की अपघात होणे. तर समुद्रात जे जहाज जातात कधी कधी ते खडकांवर आदळले जातात. ठीक आहे. तर त्यामुळे तिथे अपघात होतो किंवा ॲक्सिडेंट होतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज रेक. तर हे सुद्धा अगदी बरोबर आहे की शिप्स रेक व्हेन दे स्ट्राईक अगेन्स्ट रॉक्स इन
इन द ओशन, तर हे सुद्धा बरोबर आहे. सो नाव नेक्स्ट, इफ द अबव पॉईंट्स आर करेक्ट देन सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग. तर मग आपल्याला आता वरती आपण बघितले की सगळे पर्याय तर अगदी बरोबर आहेत. आता हे जे खाली 4 पॉईंट्स दिले याच्यातून आपल्याला मोस्ट ॲप्रोप्रिएट, ठीक आहे, सर्वात अचूक पर्याय निवडायचा. ओके, सो वी विल नाव ट्राय. द सर्फेस ऑफ द अर्थ इज ऑक्युपाइड बाय लँड अँड वॉटर. तर हेही बरोबर आहे की जो पृथ्वीचा भूभाग आहे तो पाण्याने वेढला गेला आहे आणि जमिनीने वेढला गेला, म्हणजे ती जमीनच आहे. ठीक आहे, बट हे सगळ्यात अगदी बरोबर नाही वाटत आपल्याला. देर इज अ लँड बिलो द ओशन टू. ठीक आहे, महासागराच्या तळाशी जमीन आहे का, तर आहे. सो नेक्स्ट, इवन इफ द वॉटर हॅज द सेम लेवल द लँड सबमर्ज्ड इज नॉट इवन. ठीक आहे, म्हणजे आपण बघतो की समुद्राच्या पाण्याची लेवल एकच आहे. आपल्याला वाटतं की किती सपाट आहे. ठीक आहे, मेन सी लेवल आपण म्हणतो समुद्र सपाटी. ठीक आहे, आणि समुद्र सपाटीपासूनची उंची. तर मग समुद्र सपाट असतो, बट समुद्राच्या खाली जे जमिनीचा भूभाग आहे, पृष्ठभाग आहे, तो तर वर खाली असू शकतो, अगदी खोलही असतो, हजारो मीटर. ठीक आहे, तर हे आपल्याला बरोबर वाटतं की इवन इफ द वॉटर हॅज द सेम लेवल द लँड सबमर्ज्ड इज नॉट इवन. सबमर्ज्ड म्हणजे काय की पाण्याखाली जी आहे जमीन महासागराच्या तळाशी ती जमीन असमान आहे. तर हे बरोबर आहे. आणि पुढचं, द लेवल ऑफ वॉटर अँड द लँड इज अनइवन. ठीक आहे, तर सगळ्यात अचूक पर्याय आहे तिसरा, इवन इफ द वॉटर हॅज द सेम लेवल द लँड सबमर्ज्ड इज नॉट इवन. कारण की याच्यात सगळे पॉईंट्स येतात आहे. ठीक आहे, तर तिसरा पर्याय सगळ्यात बरोबर आहे. थर्ड ऑप्शन इज करेक्ट, मोस्ट ॲप्रोप्रिएट. इवन इफ द वॉटर हॅज द सेम लेवल द लँड सबमर्ज्ड इज नॉट इवन. सो नाव डिस्कस इन द क्लास रिगार्डिंग द चॉईस ऑफ युअर ऑप्शन्स. नो फ्रॉम युअर टीचर्स अबाउट करेक्ट ऑप्शन. तर आपण बघितलं आता करेक्ट मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन काय होतं, दॅट वॉज थर्ड. सो नाव जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन. ओके, जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन म्हणजे भौगोलिक स्पष्टीकरण द्यायचं आपल्याला. सो वी नो दॅट द प्रपोर्शन ऑफ वॉटर अँड लँड इज अनइवन ऑन द अर्थ. ठीक आहे, आता पृथ्वीवर पाणी आणि जमीन यांचं वितरण असमान आहे. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवर एकूण 71% जे पृष्ठभाग आहे तो पाण्याने व्यापलेला आहे. ठीक आहे, आणि त्या पाण्याखाली सुद्धा जमीन आहे. ठीक आहे, आणि पण ती जी जमीन आहे ती पाण्याची जशी सपाटी आहे तशी सपाट नाही येते. कुठे खोलगट भाग आहे, म्हणजे कुठे ट्रेंच आहे, दरी आहे, तर कुठे हिल आहे पाण्याखाली पण. ठीक आहे, छोटे छोटे. तर मग अशा प्रकारे अराउंड 71% ऑफ द सर्फेस इज कवर्ड बाय वॉटर बट देर इज अ लँड इवन बिलो धिस वॉटर बट लाईक वॉटर इट इज नॉट ॲट सेम लेवल. ठीक आहे, तर हे पण बघितलं आपण. वी क्लासिफाय द व्हेरियस लँडफॉर्म्स ऑन द अर्थ ऑन द बेसिस ऑफ अल्टिट्यूड. ठीक आहे, तर आपण जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागाचा विचार करतो तर त्यात काय असतं, पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे त्याच्यापासून वरती आपण मोजत जातो. ठीक आहे, थोडा उंच असेल, सपाट असेल तर पठार, अगदी उंच असेल, स्टीप हाईट असेल खूप, तर त्याला आपण म्हणतो पर्वत किंवा डोंगर. ठीक आहे, अशा वेगवेगळे आपण भाग करतो त्याचे, दरी. तर इथे काय करतात, वी क्लासिफाय द व्हेरियस लँडफॉर्म्स ऑन द अर्थ ऑन द बेसिस ऑफ अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे उंची. अँड नेक्स्ट, अ सिमिलर क्लासिफिकेशन कॅन बी डन फॉर लँडफॉर्म्स सबमर्ज्ड अंडर द वॉटर. तर मग आता असंच जे वर्गीकरण आहे ते आपण करू शकतो. कशाच्या बाबतीत, तर पृथ्वीचा तो पृष्ठभाग जो समुद्राच्या पाण्याखाली आहे. ठीक आहे, सो नाव थिंक अबाउट इट. थोडा विचार करा. इफ द क्लासिफिकेशन ऑफ लँडफॉर्म्स ऑन द लँड कॅन बी डन ऑन द बेसिस ऑफ अल्टिट्यूड अँड साईज देन हाऊ कॅन द लँडफॉर्म सबमर्ज्ड अंडर वॉटर बी क्लासिफाईड. तर मग भूप्रदेशावरील जे भूरूप आहेत, ठीक आहे, भूरूप म्हणजे वेगवेगळे जमिनीचे प्रकार की पठार, पर्वत, दरी, है ना, ते सगळे. तर भूप्रदेशावरील भूरूपाचे वर्गीकरण आपण करतो उंची व आकारानुसार. तर मग जे समुद्राच्या पाण्याखाली जमीन आहे त्याचं कशावर आधारित वर्णन करता येईल, तर आपल्याला त्याचं वर्णन करता येईल की त्याच्या आकारावरून आणि त्याची डेप्थ किती आहे, है ना. समुद्र सपाटी म्हणजे समुद्राच्या पाण्याचा जो पृष्ठभाग आहे आपल्याला जो दिसतो तिथून त्याची खोली किती आहे, डेप्थ म्हणजे काय, खोली. तर त्याच्यानुसार आपण आणि त्याच्या आकारानुसार, ठीक आहे, खोली आणि आकार. इथे काय, उंची आणि आकार. तर समुद्राच्या पाण्याखाली खोली आणि आकार या दोघांवरून आपण ते वर्गीकरण करू शकतो. सो नाव कॅन यू टेल. तर मग आपल्याला लिहायचं की आकृती 4.1. ठीक आहे, आपण आधीच बघितलं, आताच बघितलं की याचे नावं द्यायचे. तर आपण नावं दिले त्याला.
तर जमिनीवरील भूरोपांना नावं देण्यासाठी कोणते निकष वापरले? अगदी आपण काय निकष वापरले इथे? तर आता हे बघा. सो नाव सेकंड इज व्हॉट पॅरामीटर्स वर यूज्ड फॉर क्लासिफाईंग द लँडफॉर्म्स ऑन द अर्थ. हे आहेत लँडफॉर्म्स ऑन द अर्थ. ठीक आहे, आपण याला पहिल्याला म्हटलं की दिस इज माउंटन, दिस इज प्लॅटू, आणि याला म्हटलं की ओशन कोस्ट म्हणजे समुद्रकिनारा. तर आपण हे कशावरून ठरवलं? तर त्यांची उंची. ठीक आहे, समुद्रसपाटी आपल्याला हे माहिती आहे की हे समुद्रसपाटी आहे. तर इथून त्याची उंची किती आहे त्याच्यानुसार आपण हे नावं दिले. ठीक आहे, तर हे झालं आपला. नाव थर्ड क्वेश्चन. व्हॉट पॅरामीटर्स वर यूज्ड फॉर नेमिंग द लँडफॉर्म्स बिलो वॉटर. ठीक आहे, आता आपण हे म्हणतात की हे तर आता झाले जमिनीवरचे. आता समुद्राच्या पाण्याखाली काही भूरूप आहेत, म्हणजे समुद्राच्या पाण्याखाली काही जमीन आहे. तर त्यांना नावं देण्यासाठी तुम्ही काय वापरलं? तर आपण काय केलं? आपण ही समुद्रसपाटी घेतली. ठीक आहे, आणि तिथून या भागाची किती खोली आहे, याची किती खोली आहे, याची तर उंची आहे, याची तर याची खोली आहे. ठीक आहे, तर असे आपण वेगवेगळे भाग केले. याची पण खोली आहे काहीतरी. तर ठीक आहे, एका ठिकाणी उंची बाकी खोलीचा विचार केला. बट त्यांचा शेप, आता आकार पण आपण बघितला. यांचा आकार सपाट आहे, इथे खोलगट भाग आहे, इथे उंचवटा आहे. ठीक आहे ना. तर म्हणजे आपण काय विचार केला? डेप्थ अँड शेप. ठीक आहे, तर थर्ड क्वेश्चनचा आन्सर आहे द डेप्थ अँड शेप वर कन्सिडर्ड while naming the landforms on below water surface. So now geographical explanation. परत एकदा आपल्याला भौगोलिक स्पष्टीकरण बघायचं. द रिलीफ ऑफ ओशन फ्लोअर. ठीक आहे, म्हणजे महासागराची तळरचना. ठीक आहे, रिलीफ म्हणजे काय की रचना. ठीक आहे, तर जो आपला महासागर आहे किंवा समुद्र आहे किंवा सागर आहे, त्याच्या पाण्याखाली जी जमीन आहे, ठीक आहे, ओशन फ्लोअर, त्याची रचना कशी आहे ते आपण बघणार आहोत. तर मग लँड सबमर्ज्ड बिलो ओशनिक वॉटर इज कॉल्ड ओशन फ्लोअर. हे बरोबर आहे अगदी, की जे आपलं समुद्र आहे, समुद्राच्या पाण्याखाली जी जमीन आहे त्याला आपण सागर तळ रचना असे म्हणतो. सागर तळ रचना. ठीक आहे. द रिलीफ ऑफ ओशन फ्लोअर इज डिसाइडेड अपॉन बाय द डेप्थ फ्रॉम द सी फ्लोअर अँड द शेप ऑफ द लँड देअर. ठीक आहे, तर मग आता रिलीफ म्हणजे काय? आपण आधीच बघितलं की रचना. इट इज डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ कशावर? तर डेप्थ. ही झाली डेप्थ अँड शेप. आता आपण इथे परत एकदा जाऊया. ठीक आहे, म्हणजे आपली रिव्हिजन होईल. हे बघा, हे समुद्र आहे. समुद्राच्या पाण्याखाली वेगवेगळे जमिनीचे प्रकार आहेत. तर आपण इथे काय करतो आहे की त्याची ही समुद्रसपाटीपासून ही समुद्रसपाटी आहे, त्याची डेप्थ किती, खोली, ही डेप्थ किती आहे, त्याची खोली किती इथे, इथून याची खोली कशी आणि त्याचा आकार कसा आहे, याचा आकार कसा आहे, याचा आकार कसा आहे, याचा आकार कसा आहे, याचा आकार कसा आहे. तर आपण काय निकष वापरले? तर आपण खोली आणि त्याचा आकार म्हणजे डेप्थ अँड शेप, दीज वर यूज्ड. ठीक आहे. सो द रिलीफ ऑफ ओशन फ्लोअर इज डिसाइडेड, म्हणजे समुद्र तळाची जी रचना आहे ती कशावरून डिसाईड करतो आपण? तर त्याचा आकार आणि त्याची खोली, समुद्र सपाटीपासूनची त्याची खोली. सो द ॲव्हरेज डेप्थ ऑफ ओशन इज अराउंड 3700 मीटर. ठीक आहे. मग सरासरी खोली किती आहे समुद्राची? जो पृष्ठभाग आहे समुद्राचा त्याची सरासरी खोली आहे 3700 मीटर. द ओशन बेड इज ऑल्सो अनइव्हन लाईक द लँड ऑन द कॉन्टिनेंट्स. ठीक आहे, म्हणजे खंड, आपले जे भूखंड आहे, जी जमीन आहे, त्याच्यावर आपण बघतो की कुठे डोंगर आहे, कुठे पर्वत आहे, कुठे पठार आहे, कुठे एक खूपच उंच शिखर आहे, कुठे दरी आहे. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे आपण बघतो हे आहे जमिनीवर. तर सेम थिंग हॅपन्स बिलो द ओशन वॉटर. ठीक आहे. ओशन बेड म्हणजे जे समुद्राची तळरचना आहे, सागर तळरचना आहे, तिथे असंच होतं. वेगवेगळे अनइवन म्हणजे असमान तिथे जमिनीचे भूभाग आहेत. नाव द ओशन फ्लोअर. ठीक आहे. तर आता ओशन फ्लोअर रिलीफ कन्सिस्ट ऑफ ऑल सबमर्ज्ड लँडफॉर्म्स. ठीक आहे. ऑल सबमर्ज्ड लँडफॉर्म. आता सबमर्ज्ड म्हणजे आधीच सांगितलं की जे पाण्याखाली बुडालेले आहेत. ठीक आहे. तर आता हे बघा, हा आहे आपला ओशन रिलीफ म्हणजे सागर तळरचना. तर हा इथे दिसतंय आपल्याला, हे काय आहे? ब्ल्यू कलर समुद्राचं पाणी आहे. तर हे सगळे सरफेस, हा सगळा सरफेस जो पाण्याखाली आहे, आता हा जमिनीचा भाग, त्याला आपण म्हणतो ओशन रिलीफ. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, ओशन रिलीफ. सो नाव द ओशन रिलीफ कन्सिस्ट ऑफ ऑल सबमर्ज्ड लँडफॉर्म्स. ठीक आहे. सबमर्ज्ड म्हणजे काय की पाण्याखाली जे आहेत. ठीक आहे, पाण्याखाली एक प्रकारे बुडालेले लँडफॉर्म्स म्हणजे जमिनीचे रूप. नाव नेक्स्ट, द स्ट्रक्चर ऑफ द ओशन फ्लोअर डिफर्स फ्रॉम ओशन टू ओशन. ठीक आहे. तर वेगवेगळ्या समुद्रानुसार ते समुद्राची तळरचना वेगवेगळी असेल ऑब्व्हियसली.
So we will look at the sequence of landforms and the details of major landforms on the ocean floor. तर मग आता आपण त्यांना एका क्रमाने बघणार आहोत आणि अगदी डिटेलमध्ये त्यांना शिकणार आहोत. सो ॲज वी गो अवे फ्रॉम द कोस्ट, जसं जसं आपण समुद्राच्या तळापासून किनाऱ्यापासून आत जातो समुद्राकडे, द स्ट्रक्चर ऑफ द ओशन फ्लोअर चेंजेस. बरोबर आहे की जे पुढे जसं आपण आत जाऊ समुद्रात तर त्याची खोली वाढत जाईल, त्यामुळे त्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्याची जी रचना आहे ती सुद्धा बदलत जाते. सो स्टडी द एक्सप्लेनेशन बिलो अँड फिगर 4.2 टुगेदर. ठीक आहे, म्हणजे आता हे बघा, हे काय फिगर 4.2 आकृती 4.2 हे आणि हे जे एक्सप्लेनेशन दिलं आहे याच्यासोबतच ते आपल्याला एक एक सोबत अभ्यासायचं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट वी विल स्टार्ट नाव कॉन्टिनेंटल शेल्फ. ओके, सो कॉन्टिनेंटल शेल्फ आधी आपण हे बघून घेऊ की कॉन्टिनेंटल शेल्फ आहे कुठे. सो दिस इज अवर कॉन्टिनेंटल शेल्फ. ओके, आता हे बघा, हा इथं आहे कॉन्टिनेंटल शेल्फ. तर इथे आपल्याला फक्त हे एकदा आता डिटेलमध्ये अभ्यासायचं आहे. सो द लँड नियर द कोस्ट अँड द सबमर्ज्ड अंडर द सी इज कॉल्ड कॉन्टिनेंटल शेल्फ. नियर द कोस्ट हा शब्द महत्त्वाचा आहे. ठीक आहे, नियर द कोस्ट म्हणजे समुद्र किनाऱ्याजवळ, आणि सबमर्ज्ड अंडर द सी म्हणजे समुद्राच्या पाण्याखाली जो बुडाला आहे. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचा शब्द काय, नियर द कोस्ट. आता कोस्ट म्हणजे काय, हा बघा, हा समुद्र किनारा इथे. ठीक आहे, आणि शेल्फ त्याच्याजवळच आहे. ठीक आहे नाही, तर हा जो भाग आहे समुद्राच्या पाण्याखाली जो बुडाला आहे, इट इज नियर द कोस्ट ॲज वेल ॲज इट इज सबमर्ज्ड बिलो द सी, अंडर द सी. ओके, सबमर्ज्ड अंडर द सी इज कॉल्ड कॉन्टिनेंटल शेल्फ. दिस इज द शॅलोएस्ट पार्ट ऑफ द ओशन बेड. ठीक आहे, आता शॅलो म्हणजे काय की जास्त ते खोलगट नाही आहे, उथळ, आपण ज्याला उथळ म्हणतो ना ते. हा सगळ्यात उथळ भाग आहे समुद्राच्या पाण्याखाली असलेला जमिनीचा. सगळ्यात उथळ भाग म्हणजे कॉन्टिनेंटल शेल्फ. यालाच मराठीतून भूखंड मंच असं म्हणतात. सो इट इज ऑल्सो कॉल्ड सबमर्ज्ड कोस्टलँड. तर याला दुसरं नाव काय आहे, तर याला समुद्रबूड जमीन. म्हणजे एक प्रकारे ती जमीनच आहे, आपल्या समुद्रकिनाऱ्याचीच जमीन आहे, बट ती आता समुद्राच्या पाण्याखाली गेली. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सबमर्ज्ड कोस्टलँड. कोस्टलँड म्हणजे काय की किनाऱ्याची जमीन, बट ती कशी आहे, पाण्याखाली बुडाली आहे. सो इट्स स्लोप इज जेंटल. ठीक आहे, आता जेंटल म्हणजे काय की उतार त्याचा मंद आहे, अगदी तीव्र उतार नाही आहे, आपल्याला दिसतं इथे. ठीक आहे, अगदी एकदम असा तीव्र उतार नाही आहे तिथे. उतार कसा आहे तिथे, तर तिथे उतार आहे असा छोटासा. ठीक आहे, सो मंद उतार. ओके, सो नाव नेक्स्ट द एक्सटेंट ऑफ द कॉन्टिनेंटल शेल्फ इज नॉट युनिफॉर्म एव्हरीवेअर. ठीक आहे, आता एक्सटेंट म्हणजे काय की त्याचा विस्तार तो सर्वत्र सारखा नसतो. भूखंड मंचाचा जो विस्तार आहे तो सर्वत्र सारखा नसतो. ठीक आहे, काय असतं मग, इट इज नॅरो अलॉंग द कोस्ट ऑफ सम कॉन्टिनेंट्स वाईल इट इज ब्रॉड फॉर हंड्रेड्स ऑफ किलोमीटर्स ॲट अदर्स. म्हणजे तर काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो शेकडो किलोमीटर रुंद असतो, बट काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो अरुंद असतो. ठीक आहे, म्हणजे त्याची जी ओपनिंग आहे ती अगदी नॅरो असते, एकदम अरुंद असते, आणि कुठे कुठे एकदम तो विस्तार असतो त्याचा. ठीक आहे, अगदी अरुंद असतो, ब्रॉड असतो. ठीक आहे, लार्ज असतो. नाव नेक्स्ट द कॉन्टिनेंटल शेल्फ इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ ह्युमन्स. ठीक आहे, तर मग मानवाच्या दृष्टीने भूखंड मंच महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा. का, कारण की एक्सटेन्सिव्ह फिशिंग ग्राउंड्स आर फाउंड इन द कॉन्टिनेंटल शेल्फ. म्हणजे काय, तर जगातील मासेमारीची जी विस्तृत क्षेत्रे आहेत ती भूखंड मंचावर आढळतात. कारण की बघा, आपण समुद्रात अगदी खोलगट ते कोळी लोक जात नाहीत. आता भूखंड मंच हा काही असा एकदम 100 मीटरवर नाही संपत, तो अगदी लांब लांब असतो, 1 किलोमीटर, 5 किलोमीटर किंवा 10 किलोमीटरसुद्धा असू शकतो. ठीक आहे, तर वेगवेगळा जसा तो समुद्राचा आकार आहे. ठीक आहे, महासागर असेल तर ते वेगवेगळं होत असतं. त्यालासुद्धा आपण अगदी आत येतो तरीसुद्धा आपण त्याला काय म्हणतो की हा समुद्र किनाऱ्याजवळचाच भाग आहे, कारण की त्याची डेप्थ कमी असते, एक उथळ असतो ना तो, म्हणून. ठीक आहे, सो नाव नेक्स्ट ॲज द पार्ट इज शॅलो द सनलाईट रिचेस इट्स बेड. तर आपल्याला माहिती आहे आता हा उथळ भाग आहे, भूखंड मंच हा उथळ भाग असल्याने सूर्यकिरण त्याच्या तळापर्यंत पोहोचतात. मग तिथे काय असतं, अल्गी, प्लँक्टॉन एक्सेट्रा ग्रो हिअर. तिथे शैवाळ उगवतं, आणि प्लँक्टन म्हणजे प्लवंक. ठीक आहे, यांची तिथे निर्मिती होते.
आता काय होतं मग, दिस इज फूड फॉर फिश, आणि हे माशांचे खाद्य आहेत. ओके. नॅचरल गॅस, मिनरल ऑइल, व्हेरियस मिनरल्स कॅन बी ऑप्टेन बाय मायनिंग द कॉन्टिनेंटल शेल्फ. तर मग खनिज तेल, नैसर्गिक वायू व विविध खनिजे भूखंड मंचावरूनच खनन करून मिळवता येतात. ठीक आहे. तर मग इथे आपण डिगिंग करून, किंवा याला काय म्हटलं इथे, मायनिंग. ओके. मायनिंग करून आपण नॅचरल गॅस मिळवू शकतो, खनिज तेल आणि वेगवेगळे मिनरल्ससुद्धा मिळवू शकतो. सो फॉर एक्झाम्पल मुंबई हाय. ठीक आहे. तर मुंबई हाय हे अरबी समुद्रातील एक खनिज तेल मिळवण्याचं एक स्थान आहे. ठीक आहे. एक भूखंड मंचावरील ते क्षेत्र आहे. इट इज अ सोर्स फ्रॉम वेअर वी ऑप्टन मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस. म्हणजे नैसर्गिक वायू मिळतो आणि त्याचबरोबर आपल्याला तिथे काय मिळतं, खनिज तेलही मिळतं. ओके. सो नाव स्टुडंट्स, होमवर्क फॉर यू इज दिस. ओके. सो देर आर हाऊ मेनी मेजर structure of ocean floor. Okay, how many major structures of ocean floor? So we saw these, there are 5 major structures of ocean floor, and next question for homework is write the names of 5 major structures of ocean floor. Write the names of major structures of ocean floors. Okay. And then now next, these two homeworks, that what parameters are used for classifying the landforms on the earth, and next question, what parameters are used for naming the landforms below water. ठीक आहे. पहिला तुमचा क्वेश्चन आहे ऑन द अर्थ आणि दुसरा आहे बिलो द वॉटर.